भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 3 डी.वाय. चंद्रचूड. भारताचे सरन्यायाधीश हे डी.वाय. चंद्रचूड आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे 9 नोव्हेंबर 2022 रोजी भारताचे 50वे सरन्यायाधीश बनले. तसेच मित्रांनो भारताचे मागील सरन्यायाधीश कोण कोण होते हे पण लक्षात असू द्या. न्यायमूर्ती उदय ललित हे भारताचे 50वे सरन्यायाधीश होते. न्यायमूर्ती व्ही.एन. रमन्ना हे भारताचे 48वे सरन्यायाधीश होते. आणि मित्रांनो न्यायमूर्ती शरद बोबडे हे भारताचे 47वे सरन्यायाधीश होते. तर न्यायमूर्ती रंजन गोगोई हे भारताचे 46वे सरन्यायाधीश होते. पुढील प्रश्न आहे, भारतमधला पहिला ऑलिम्पिक पदक विजेता कोण? भारतमधला पहिला ऑलिम्पिक पदक विजेता कोण? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 1 खाशाबा जाधव. भारतमधला पहिला ऑलिम्पिक पदक विजेता हे खाशाबा जाधव आहे. पुढील प्रश्न आहे, 75 वर्षे पूर्ण झाले म्हणून काय साजरा करतात? 75 वर्षे पूर्ण झाले म्हणून काय साजरा करतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 3 अमृत महोत्सव. 75 वर्षे पूर्ण झाले म्हणून अमृत महोत्सव साजरा करतात. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, 50 वर्षे पूर्ण झाल्यास सुवर्ण महोत्सव साजरा करतात. 60 वर्षे पूर्ण झाल्यास हीरक महोत्सव साजरा करतात. 75 वर्षे पूर्ण झाल्यास अमृत महोत्सव साजरा करतात. आणि मित्रांनो 100 वर्षे पूर्ण झाल्यास शताब्दी महोत्सव साजरा करतात. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे, मिंटो नेट कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मिंटो नेट कोणत्या खेळाशी संबंधित आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 4 व्हॉलीबॉल. मिंटो नेट हे व्हॉलीबॉल या खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्याची तरतूद आहे? भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्याची तरतूद आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 3 51 भारतीय राज्यघटनेमध्ये 51 या कलमात मूलभूत कर्तव्याची तरतूद आहे. तसेच मित्रांनो मूलभूत कर्तव्याबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. मूलभूत कर्तव्याची शिफारस हे सरदार सुवर्णसिंग समितीने केली होती. त्यानंतर मित्रांनो 42वी घटना दुरुस्ती 1976 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याची समावेश करण्यात आले. सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये 11 मूलभूत कर्तव्य आहेत. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये 11वा मूलभूत कर्तव्य समावेश करण्यात आला. तसेच मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य हे सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली आहे. पुढील प्रश्न आहे, पीडीएफ चे फुल फॉर्म काय आहे? पीडीएफ चे फुल फॉर्म काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 2 पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. पीडीएफ चे फुल फॉर्म हे पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम अस्पृश्यतेची चाल नष्ट करते? भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते कलम अस्पृश्यतेची चाल नष्ट करते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 1 कलम 17. भारतीय राज्यघटनेतील कलम 17 हे अस्पृश्यतेची चाल नष्ट करते. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, कलम 14 मध्ये कायद्यापुढे समानतेची तरतूद करण्यात आली आहे. कलम 15 मध्ये धर्म, वंश, जात आणि लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. तसेच मित्रांनो कलम 16 मध्ये सार्वजनिक सेवा योजनेच्या बाबतीमध्ये समान संधीची तरतूद करण्यात आली आहे. कलम 17 मध्ये अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद करण्यात आली आहे. आणि मित्रांनो कलम 18 मध्ये किताबे नष्ट करण्याची तरतूद करण्यात आली आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे, सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता आहे? सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 2 ऋग्वेद. सर्वात प्राचीन वेद हे ऋग्वेद आहे. पुढील प्रश्न आहे, अजीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे? अजीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. यापासून योग्य तर ऑप्शन 1 रेटिनॉल.
जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव हे रेटिनॉल आहे। तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, जीवनसत्व क चे शास्त्रीय नाव हे ॲस्कॉर्बिक ॲसिड आहे, तर जीवनसत्व ड चे शास्त्रीय नाव हे कॅल्सिफेरॉल आहे, जीवनसत्व ई चे शास्त्रीय नाव हे टोकोफेरॉल आहे आणि मित्रांनो जीवनसत्व के चे शास्त्रीय नाव हे फायलोक्विनॉन आहे। लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे जीवनसत्वे आणि त्याचे शास्त्रीय नाव। या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे, त्यासाठी हा टॉपिक तुम्ही विस्तारपणे पाहून जा। पुढील प्रश्न आहे, हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी आवश्यक असते? हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी आवश्यक असते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचं उत्तर द्या। ऑप्शन 1 रब्बी पिके। हिवाळ्यात पडणारा पाऊस हे रब्बी पिकासाठी आवश्यक असते। पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढील प्रश्न आहे, देशातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कुठे आहे? देशातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कुठे आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 तिरुअनंतपुरम केरळ येथे। देशातील पहिले डिजिटल सायन्स पार्क हे तिरुअनंतपुरम येथे केरळ या राज्यामध्ये आहे। पुढील प्रश्न आहे, मौर्य समाजाचे संस्थापक कोण आहेत? मौर्य समाजाचे संस्थापक कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 चंद्रगुप्त मौर्य। मौर्य समाजाचे संस्थापक हे चंद्रगुप्त मौर्य आहे। पुढील प्रश्न आहे, मॅंग्रोव्ह वनात कोणते प्राणी आढळते? मॅंग्रोव्ह वनात कोणते प्राणी आढळते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 बंगाली वाघ। मॅंग्रोव्ह वनात बंगाली वाघ हे प्राणी आढळते। पुढील प्रश्न आहे, आर्य चाणक्य यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? आर्य चाणक्य यांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 अर्थशास्त्र। आर्य चाणक्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे। पुढील प्रश्न आहे, मानवी आहारात ऊर्जेचे प्रमुख स्रोत काय आहे? मानवी आहारात ऊर्जेचे प्रमुख स्रोत काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 कर्बोदके। मानवी आहारात ऊर्जेचे प्रमुख स्रोत हे कर्बोदके आहेत। पुढील प्रश्न आहे, अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा झाली? अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना केव्हा झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता। या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 1950 साली। अखिल भारतीय कबड्डी महासंघाची स्थापना हे 1950 साली झाली। पुढील प्रश्न आहे, अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा।